आणि आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला पंजाबमधून अटक। आकाशदीप गिल नावाच्या तरुणाला अटक। पंजाब पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई। प्रचार वेगानं करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतर्फे स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर। 40 हेलिकॉप्टर आणि 15 विमानं प्रचारासाठी। आतापर्यंत 550 कोटींची उलाढाल। देशातील 50% विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी 2500 विद्यापीठे हवी। नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांचं मत। इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये आयोजित समारंभात ते बोलत होते। दिल्लीत प्रदूषणाची समस्या कायम। नवी दिल्लीतील आनंद विहार आणि जहांगीरपुरी परिसरात 490 आणि 590 AQI नोंदवला गेला। नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी सापडली। नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई। आचारसंहितेमुळे प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू। कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कोल्हापुरातील गंगावेश तालमीला भेट दिली। गंगावेश तालमीकडून बजरंग पुनिया यांचा सत्कार। पुसद मार्गावर कारमधून 2,10,000 रुपयांची रोकड जप्त। रकमेचा पंचनामा करून जप्त। नाफेडमार्फत खरेदी होणाऱ्या सोयाबीनसाठी आर्द्रतेची मर्यादा वाढली। माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरेंच्या मागणीला यश।